नमस्कार मित्रांनो, मुरांबा या मालिकेच्या 16 एप्रिलच्या भागामध्ये रमा अक्षयसोबत बाथरूममध्ये येते. अक्षय रमाला गरमगार पाण्याचे नॉब दाखवत असतो. रमा हसतच असं आहे का म्हणते आणि लगेचच पुढे होत एक नॉब फिरवते. त्यामुळे शॉवर सुरू होतो आणि अक्षय व रमा दोघेही पाण्याने भिजत असतात. अक्षय शॉवर बंद करण्याचा प्रयत्न करू लागतो, परंतु त्याचा पाय निसटतो. रमा त्याला सावरते आणि दोघेही एकमेकांकडे पाहत असतात. त्यानंतर अक्षय नॉब बंद करतो व खूप जोराने, "तू एक मोठं संकट आहेस, कळत नाही?" असं रमावर ओरडतो. रमा घाबरतच, "माहीत नव्हतं" असं म्हणते. तर अक्षय, "तुझ्यापेक्षा त्या सुमन मावशीला जास्त अक्कल आहे" असं वैतागत बोलतो आणि बाहेर येतो. त्याचा मोबाईल देखील पाण्याने भिजलेला असतो. तेवढ्यात आरती तेथे येते आणि अक्षयकडे पाहत, "बाथरूममध्ये सुद्धा?" असं खोडकरपणे बोलते. अक्षय चिडचिड करत, "मी लग्न केलंय की एखाद्या लहान मुलीला दत्तक घेतलंय कळत नाही? कारण त्या रमाला काहीही माहीत नाही. सगळं शिकवावं लागतंय तिला. तिचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत मी म्हातारा होईल वाटतं" असं आरतीला सांगू लागतो. आरती हसू लागते आणि "तुमची शिकवणी चालू राहू देत" असं म्हणत बाहेर जाते. दुसरीकडे सीमा आणि आत्या रमाने बनवलेला चहा पित असतात. तेव्हा आत्या, "काय फक्कड चव आहे, अगदी रानडे टपरीवर मिळतो तसाच चहा झालाय" असं खुश होत सांगतात. ते ऐकून सीमा आनंदाने, "आपल्या रमाच्या हाताला केवढी चव आहे ना" असं बोलत असते. तेवढ्यात पार्वती तेथे येते. तिच्याकडे लक्ष जाताच सीमा गोंधळात उठते आणि तिच्याकडून चहा सांडतो. सीमा घाबरतच पार्वतीला, "तुम्ही चहा घ्या ना" असं बोलते आणि कपात चहा ओतत असते. ते पाहून पार्वती, "असा रस्त्यावर मिळतो तसा चहा कुणी बनवलाय? दूध साखर वेगवेगळं द्यायला काय झालं होतं" असा प्रश्न करते. आत्याही लगेचच पार्वतीच्या सुरात सूर मिसळते. त्यानंतर पार्वती सीमाला, "आज चहा आहे, उद्या बिझनेसमधील निर्णय असणार. आपलं फूड, आर्ट, करमणूक यांची टेस्ट आपल्या स्टेटसप्रमाणे वेगळी आहे. हा रस्त्यावरचा चहा आपल्याला शोभणार नाही आणि पचणारही नाही. हे जर असंच चालू राहिलं ना तर उद्या रमाला तिच्या जागेवर पाठवायला मी मागे पुढे पाहणार नाही" असं खूप मोठं लेक्चर देत असते. सीमा काहीही न बोलता गप्प उभी असते. पुढे पार्वती सीमाला, "माझा अजून एक निरोप देते रमाला. आपल्याकडे 2 वेण्या घालून फिरण्याची पद्धत नाहीये" असं सांगत असते. इकडे अक्षय टॉवेलने त्याचे केस कोरडे करत असतो. तेवढ्यात रमा तेथे येते आणि अक्षयकडे पाहत तोंड फिरवते व डोळे बंद करत सॉरी म्हणू लागते. ते पाहून अक्षय, "माझ्याच खोलीत मला प्रायव्हसी नाहीये" असं म्हणत शर्ट घालतो. रमा, "म्हणजे" असा प्रश्न करते. त्यावर अक्षय, "माझ्या खोलीत मला काम करायचंय, परवानगी आहे का" असं रमाला विचारतो. रमा खूप गोंधळत उत्तरं देते आणि "मी जाते" म्हणत बाहेर जाते. अक्षय लॅपटॉप घेऊन बसतो तर रमा उदबत्त्या घेऊन खोलीत येते आणि सगळीकडे ओवाळू लागते. अक्षयला उदबत्त्याच्या धुराची ॲलर्जी असते. त्याला खोकला आणि शिंका सुरू होतात. ते पाहून रमा, "आधी सांगायचं ना, मी पाणी घेऊन येते" असं म्हणत बाहेर जाते. जान्हवी आणि आनंद दरवाजातून सगळं पाहत असतात. ते दोघेही अक्षयकडे येतात. जान्हवी मुद्दामच, "कालपासून किती एम्बॅरेस करते ही, किती सहन करायचं" असं बोलत असते. तेवढ्यात रमा अक्षयसाठी पाणी घेऊन येते. अक्षय पाणी पितो आणि आनंदला, "तुमचं झालं असेल तर जा, मला कामं आहेत" असं सांगतो. रमा, "तुम्ही काम करा, मी नाश्त्याचं पाहते" असं बोलत बाहेर जाते. तेव्हा जान्हवी, "आज स्ट्रीट फूड खायला भेटणार वाटतं" असं बोलते आणि हसत दोघेही बाहेर जातात. इकडे रमा किचनमध्ये असते. तेव्हा पार्थ आणि तारा तेथे येतात. पार्थ, "आपल्या घरात नवीन कामवाली आली का" असं ताराला बोलतो. तर तारा, "ही अक्षय मामाची बायको आहे, मी भेटले तिला" असं सांगत असते. त्यांचं बोलणं ऐकल्यानंतर रमा पार्थला, "प्रत्येक माणूस वेगळा असू शकतो. कोणाला स्वयंपाक बनवायला आवडतं तर काहींना चित्र रंगवायला, म्हणून काय झालं, पण मी तुझी काकूच आहे" असं समजावत असते. तेवढ्यात अक्षय तेथे येतो आणि रमाला, "तू पहिल्याच दिवशी उपद्रव चालू केलास" असं म्हणत बाथरूममध्ये घेऊन जातो. रमाने तिचे कपडे धुवून जागोजागी ठेवलेले असतात. अक्षय रमाला, "तुला वॉशिंग मशीन नाही दिसलं का, हा धोबीघाट वाटला का" असं ओरडत विचारत असतो. त्यावर रमा, "माझी हिंमतच नाही झाली मशीन चालू करायची. तुम्हाला विचारणार होते पण आधीच पाऊस पडलाय, म्हटलं विजा कडकडायला नको" असं बोलते. आणि अक्षयला, "वारी नका करू, मी वाळत घालते हे कपडे" असं बोलते. अक्षय, "वारी
असं हळूच म्हणतो. अक्षय रमाला घरात ड्राय बाल्कनी आहे, तेथे वाळत घाले कपडे असं सांगत असतो. रमा घाबरतच ड्राय बाल्कनी म्हणजे काय असं विचारते. अक्षय वैतागाने रमाला टेरेसवर घेऊन येतो आणि हात जोडत, ए 2 वेण्या, या घराचे काही नियम आहेत, तेवढे पाळलेस तरी उपकार होतील असं म्हणत निघून जातो. रमाला मात्र रडू कोसळतं. तेवढ्यात तिला कावेरीचा फोन येतो. कावेरी रमाची चौकशी करत असते. रमा सगळं छान असल्याचं सांगते आणि कावेरीला, रेवाला एकदा फोन कर, मी नाही केला तर तिचा देखील फोन आला नाही, मी रागावली तिच्यावर असं सांगत असते. कावेरी हो बोलते आणि रमाला सगळ्यांची मनं जिंकायला सांगते. तेव्हा रमा, आज माझ्या हातचं खाऊन सगळे खुश होतील असं बोलत फोन ठेवते आणि रडू लागते. तर पुढील भागात सर्वजण नाश्ता करत असतात. अक्षय बाहेर जात असतो तेव्हा अभि अक्षयला, काल लग्न झालंय तुझं, विसरलास का असं बोलतो. तेव्हा अक्षय, तुम्हाला रोज नवीन कारणं भेटतील सेलिब्रेट करायचे, म्हणून मी घरी बसू का असं बोलतो. त्यानंतर रात्री अक्षय गाडीत काहीही झालं तरी मी शशिकांत मुकादम नाही होऊ शकत असा विचार करत असतो. तर दुसरीकडे सीमा रमाला प्रेमाने, सासूबाई म्हणत होत्या या 2 वेण्यांऐवजी केसांचं दुसरं काहीतरी कर असं सांगत असते. आता अक्षयसाठी रमा स्वतःला किती बदलेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. अशाच नवीन भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.